मुंबईमध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात शिवसेनेनं मोर्चा काढला। सनातन हिंदू धर्माबाबतच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। दादरमधल्या काँग्रेस कार्यालयावर हा धडक मोर्चा काढण्यात आला। पोलिसांनी मोर्चा अडवला आणि आंदोलकांना ताब्यात घेतलं। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात शिवसेनेनं मुंबईत आंदोलन केलं। पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन हिंदू धर्माविषयी केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध करण्यात आला। शिवसेनेच्या वतीनं दादरमधल्या काँग्रेस पक्षाचं मुख्यालय टिळक भवनवर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पुढे जाऊ देत नाहीये त्या ठिकाणी पोलिसांनी अडवलेलं आहे। काय म्हणणं काय सांगा? आंदोलन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे। लोकशाहीमध्ये कोणालाही आपले विचार मांडता येतात। शांततापूर्ण पद्धतीनं विचार मांडले तर त्याचं स्वागत आहे। फक्त आता मूळ मुद्दा काय त्याची चर्चा झाली पाहिजे। ते समजून न घेता काहीतरी गृहीत धरूनच जर करायचं झालं तर ते चुकीचं आहे। मी काल 2 दिवसापासून माझे विचार अगदी स्पष्टपणे मांडलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी जो आक्षेप केला तसं काही झालेलं नाही। पण माझे विचार हे आज ठरलेले आहेत। ते पहिल्यापासून माझे विचार आहेत ते आहेतच। त्यामुळं मुद्दा काय तो लक्षात घेतला पाहिजे, त्याची चर्चा झाली पाहिजे।